जी पाटील यांचा सुद्धा सन्मान आहे. साहेब नक्कीच आमच्याकडून रजा घेत आहेत. साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात म्हणून. नक्कीच वेळेत वेळ काढून तुम्ही आलात. नक्कीच फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर उत्तमजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. उत्तम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. प्रभाकरजी पाटील उमरोळी ग्रामपंचायत सरपंच यांचा सन्मान येतो सन्मान उत्तमजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रभाकर दादा या एक छोटा सन्मानच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि खूप मेहनत चौकडी घेतल्यावर सांगताना की एखादा इमारत बांधण्याचे 4 जे स्तंभ खूप महत्वपूर्ण असतात आणि या स्पर्धेला 4 स्तंभ आहेत. त्याच्यामध्ये एक स्तंभ उत्तमजी म्हात्रेंच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे. सन्मान चिन्ह आपण देणार आहोत या स्पर्धेची आठवण. नक्की प्रभाकर दादा यांची गोष्ट कुठेही स्पर्धा असते त्या प्रभाकर दादा असतात आणि चांगली शुभेच्छा प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघाला देत आहेत. त्यानंतर आपण उमरोळी ग्रामपंचायत आणि माजी पालक पंचायत समिती सदस्य आणि पाहू शकाल उमरोळी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर मी विनंती करेल सौभाग्यवती चेतना मात्रेताई या. चेतनाताई आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत अनिल दरे साहेबांचा. अनिल दरे साहेब खूप सुरेख खेळाडू सुद्धा आहेत. त्यांनी क्रिकेट सुद्धा खेळलाय आणि सध्याच्या घडीमध्ये पाहतोय आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेत या स्पर्धेमध्ये. त्याचा सुद्धा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय चेतनाताईंच्या शुभ हस्ते. नक्कीच ताईसाहेब आपला सुद्धा धन्यवाद असेल. आपण आपला संध्याकाळून पाहतो आपण आमच्या या मैदानामध्ये आहेत. आपण नारी संध्याकाळी सत्रामध्ये खूप बिझी असते घरामध्ये, परंतु संध्याकाळी सत्रामध्ये आलात. प्रत्येक नारीचं आपण स्वागत करतो या स्पर्धेमध्ये आणि साहेबांचा हा सन्मान आहे आणि हा सन्मान चिन्ह सुद्धा दिला जाईल साहेब आपल्याला. या स्पर्धेची आठवण आहे. अजून एक सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सौभाग्यवती नीताताई या आपल्या शुभ हस्ते सन्मान करून नीताताई या. अरुणजी पाटील साहेबांचा सन्मान असणार. अरुण साहेब या आपला सुद्धा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर असेल. लगेच पाहू शकाल नीताताईंच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सामना आपण सुरू करायचा धीरज. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. परंतु आमच्या पाहुण्याचा सन्मान आपण करतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ दिला जाईल. अरुण पाटील साहेब आहेत. याचा सन्मान नीताताई आपण ओके नीताताई सुद्धा आहेत. नक्कीच पाहू शकाल एक चांगली स्पर्धा म्हणावी लागेल आणि या स्पर्धेची सुरुवात आपण करतोय. नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आपण पाहतोय ही स्पर्धा लगेच पंचाळी ग्रामपंचायत सदस्य मनीष माची साहेब आपला सुद्धा सन्मान असेल. विनंती करेल विशाल दादा यांच्या शुभस्ते पण सन्मान करूया. विशाल दादा या प्लीज आपल्या शुभस्ते पण सन्मान करूया. मनीष माची या. नक्कीच यंगेस्ट पंचायत ग्रामपंचायत सदस्य आहेत. पाहू शकाल त्याचा सुद्धा चांगला सपोर्ट आहे या स्पर्धेला. त्याचा तुम्ही बहुमूल्य वेळ काढून पोहोचलात सर आपण सुद्धा धन्यवाद असेल. प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण देऊन सन्मानित करूया. मनीष माची साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नक्कीच आपण नक्कीच पाहू शकाल प्रशांत माची साहेब आपला सुद्धा सन्मान केला जाईल. प्रशांत माची साहेबांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेल. सचिन भोई साहेब या आपल्या शुभ हस्ते सन्मान करूया. प्रशांत माची साहेबांचा सन्मान यथोचित सन्मान करा. प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करा. सामना नक्कीच सुरेख सुरू आहे, परंतु प्रथमतः आपण पाहुण्याचा सन्मान करतोय. आमची प्रथा आहे, भारतीयांची प्रथा आहे अति देव भव. आपण पाहतोय ऑफिशियल कॅमेरामॅन मयंक आमच्यावर जोडले गेलेत. फोटोग्राफर नक्कीच आठवणी आपण साचून ठेवतात प्रत्येक कॅमेरामध्ये फोटोजमध्ये आणि हेच काम करतात मयंक अगरवाल आमच्या बरोबरीने. सचिन भोई साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान आहे. नक्की खूप खूप धन्यवाद प्रत्येक पाहुण्यांचा. आपण वळूया दीपकची संख्या आमच्या जोडले गेलेत मायक्रोफोनवर कॉम्बॉक्स मध्ये. त्यांचा आवाज ऐकूया पहिल्या सामन्यासाठी जिकडे दीपकची संख्या साहेब असतील आणि पाटील नेटूच्या माध्यमातून पाहतोय युट्यूब लाईव्ह राजे शिव छत्रपती चषक 2024. ओव्हर टू दीपक संख्या सर.
लगेच पाहू शकाल सौभाग्यवती नीता तांडेल ताईंचं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर केलं जाईल. नीता ताई या, एक छोटं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. नीता ताईंचं स्वागत ताई या, नीता तांडेल ताई या, आपलं सुद्धा स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. नक्कीच कृष्णा काकांकडे शुभ हस्ते आपण हा स्वागत करणार. कृष्णा साहेब या, नीता ताईंचं स्वागत आपण करायचंय. प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि ताई आपला सुद्धा एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आपण स्वागत समारंभ करून घेऊया. नीताताईंचा सन्मान आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. साहेबांच्या शुभ हस्ते ताईंचं स्वागत आपण पाहतोय कृष्णा साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि फोटो कॅमेरामॅन आमचे मयंक आहेत, चांगलं चित्र टिपत असताना मयंक अग्रवाल आपण पाहू शकाल. न्यू प्रतिभा स्टुडिओकडून त्यांना हायर केले गेले या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकाल ताईंचं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. खूप खूप धन्यवाद ताई, आपण आलात, आपण विराजमान व्हा. दीपक सर या, मॅच चालू करायची. दीपक सर प्लीज या. हॅलो, चला बोला गणपती बाप्पा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता वाटतं ना मावळ्याचं गाव, मगासपासून बसलो सगळं आमच्या ताई तुम्ही नसतात तर राजा छत्रपती राहणार, तुम्ही नसतात तर परमपूज्य डॉक्टर आंबेडकर असते. कारण ज्या मातीने केलं महिला दिवस 8 मे आम्ही साजरा केला. आणि त्या महिला दिनी खरोखरच त्याच दिवशी महिला दिन मला वाटते साई एकता आपण साई कृपा दिलवाडी मध्ये माझ्या पूर्ण आपल्या सरकारला पुढचा चिडे. ओहो पॅडोसूच खेळलाय. एखाद्या वडिलांनी आईचं पाया पडावं, बाबा घरात नसताना मोठ्या भावाने कपडे धुवावा, तशा आपण धोबी शॉट खेळला गेला. आणि बघता बघेल सुंदर क्षेत्र बघायला मिळते. इथे बघ विचार केला षटक संपत्ती धावसंख्या झाली ती 25 म्हटलं की भल्या भल्या लोकांना संध्याकाळी बाकी ज्याला इंग्लिश जरी येत नसेल तो क्वार्टर बोलतो. बघा काय समुद्र मथाने शब्द काढलाय. हो प्रत्येक माणूस नसेल इंग्लिश कैसाला क्वार्टर आणव्यासाला लागतं. बघा काय कशा पहिले सांगायला मिळतंय. आणि आज इथे बघितलं चौकळशी वाढवण आणि पाचकळशी वाढवण ही कशी भाषा पडली बघा. मी पहिली टुर्नामेंट तुमची केली होती चौकळशी वाढवण प्रीमियर लीग. मला वाटतं पीडीटीच्या मैदान झाल्याची 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि प्रमुख पाहुणे होते आमच्या विरारवाला मॅडम होत्या. मला विचारलं आणि माझ्या पहिल्या गुरु कोण होत्या तर सावे मॅडम तुमच्या वाढवण समाजाचे गुरु होत्या. आणि एकाने विचारलं की त्या चौकळशी पाच काही सांकेतिक आहे म्हणजे इंद्रदेवाने दरबार मांडला, सोन्याची 9 कळशी मांडली. आणि त्या काळातल्या सर्व राजकारणी लोक ही वाढवण सभा होती. पटकन समोर गेले, ज्याच्या हातात 5 आहे तो 5 कळशी आणि ज्याच्या हातात 4 कळशी, अशा पद्धतीने केलं गेलं. पुन्हा आपल्या सरकारला पुढच्या दिवशी बाकी ड्राईव्ह केला. सुंदर क्षेत्र बघायला मिळतं. कुणाच्या ब्रँड फलंदाजाकडनं हा खेळाडू निलेश फायटर खेळताना असंख्य सामने जिंकताना ह्या खेळाडू आपण पाहिलं. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पोटाच्या हाताने इकडे पाहायला मिळतोय. ओ इथे बाकी चेडू लेफ्टच्या बाहेर वाईड पुन्हा धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती 27. आपण बघतात एका साईडला किंगफिशर भीमनगर आणि एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळते. ओहो नो बॉल आणि सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. आईचं पदर पकडून लहान बाळ जसा चालतो तशा पद्धतीने चेंडूवर नजर टाकून बाकी अक्कू फिल्डिंग करतो. काय सुंदर क्षेत्रक्षण हाताळलं जातं प्रत्येक चेंडूवर बघायला मिळते. आणि पहिल्याच सामन्यात एवढी गर्दी तुम्हाला बघायला मिळते. तोबा तोबा, जशा पद्धतीने एखादा कुंभमेळा कसा बसावा तसा हा टेनिसचा कुंभमेळा तुम्हाला इथे राजेश शिवचंद्र पाहायला मिळतो. आपल्या सरकारला पुढचा चेंडू बाकी एक्स्ट्राच्या बाहेर चेंडू जातो. पुन्हा एकदा वाईड चेंडू. आज किंगफिशरकडे खेळाडू नाही आहेत. किंगफिशर म्हटलं कारण जास्तीत जास्त तुम्ही बघितलं अंडरआर्म मध्ये यूपी बिहार एमपी यांनी खूप चांगलं क्रिकेट बघितलं. 2 वर्ष कोरोना आला आणि मग डीएनसीसी म्हणा मग तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे आमचा भैया पडला संघ पाहायला मिळतो. टायटन संघ इथे बाकी टॅप केलाय, चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकारीकडे बघायला मिळतोय. आणि 4 धावांशी विचार केला 32 विजय.
काय ताकद आहे छत्रपतीमध्ये. राजा शिवछत्रपती हो इथे बाकी टॅप केला. सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. लहानपणी दोरीवर उडी माणसांना आई झुलवायची तेव्हा बाळ वरती बघायचं आणि तशा पद्धतीचं आखी बाकी क्षेत्रक्षण बघायला मिळते. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू डावकर आपण ड्राईव्ह केला. सरळ चेंडू जातो पण ताकद नाही. बाकी कम बॅक चांगला केला आणि हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो दिलवाडी संघाकडनं. बाळा नावाने त्याला ओळखलं जाते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी हाताळा. इथे बाकी चांगली धावसंख्या बघायला मिळते. फलंदाजीचं नाव केलं कौतुक बघायला मिळते. डावखुरा फलंदाज दीपक. ओहो यहाँ पे घूम गए, आपको घूमना पड़ा. गेंद को चतुर परिवर्तन किया. म्हणजे चेंडूला हळूवार टाकला गेला आणि बॅट अगोदर फिरली गेली. इथे बाकी षटक संपली. अजून एक चेंडू बाकी आहे षटकातला. आपण जर विचार केला तुम्हाला इथे बाकी दोन पंच बघायला मिळतात. एका साईडला तुम्ही पाहत असाल समीर, एका साईडला तुम्ही बघत असाल धीरज आणि प्रशांत पाटील म्हणून आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बघा सुंदर ड्राईव्ह केला. हो काय सुंदर क्षेत्ररक्षण केलाय अवधूत यांच्याकडनं. अवधूत म्हटलं म्हणजे औदुंबर असं म्हणतात की उंबराचं फुल ज्याला सापडलं तो करोडपती होतो. पण मस्त काही नाही हो. किती लोकांना फुलं सापडले काय नाही. ज्याच्या नशिबात लक्ष्मी चांदव ठोको बघले. इथे 3 षटकं संपलीत. फरक धावसंख्या झाली ती 32. यानंतर बाकी सातपाटी आणि जय जोगनादेव बी. आपण असं काय जोगनादेवची माया हो. या गावाची ओळख एक क्रिकेटपटू म्हणून ओळखली आणि बघता बघता प्रत्येक टुर्नामेंटवर जोगनादेवचे किती सपोर्टर आहेत. माची लोक आहेत की नाही हात वरती करा. हा आलेत यास. एका साईडला बो, एका साईडला चिंबोरी, एका साईडला खजरा अशा पदे जाळ्यामध्ये पसरवलेलं गाव तुम्हाला जोगनादेव बी संघ बघायला मिळेल. आणि एका साईडला सातपाटी गावाचं भव्यदिव्य असं बी संघ तुम्हाला बघायला मिळेल. 3 षटकं संपलीत आणि फरक विचार केला धावसंख्या झाली ती 32. निश्चितच बोईसर पोलीस निरीक्षक ह्या सामन्याचं उद्घाटन केलं. श्रीफळ वाहिलं तेव्हा सांगितलं की निश्चित आचारसंहिता आहे तर आचारसंहिता सांभाळा आणि तुम्ही सामना करायला बघायला मला. आणि ही स्पर्धा निश्चितच लवचिकता अग्रपानांकन करेल. प्रेक्षकाची मायदळी इथे बाकी तुम्हाला बघायला मिळेल. आता बाकी सुंदर गोलंदाजी हाताने गोलंदाज पाहायला मिळतोय. रोशन पहिला चेंडू टटवला. काय क्षेत्ररक्षण केलं गेले. भारताचं चंद्रयान सुटलं तेव्हा ताशी 170 प्रति किलोमीटर अवकाशात झेपवला. तशा पद्धतीची झेप बाकीकडे खेळाडू मारताना बघायला मिळतोय. अक्कू नावाचा ब्रँड फलंदाज तुम्हाला आणि ब्रँड गोलंदाज बघायला मिळतो. धावसंख्या ती म्हणजे 32. पुन्हा 33. दीपक नावाचा डावखुरा फलंदाज भीमनगर किंग परिषद खेळताना. पुन्हा रोशन आपल्या सरकारला पुढचा चेंडू टॅप केला. इथे बाकी सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार. ह्या टॅपची जर आठवण केली तर नुकतीच झालेली स्पर्धा आपण पाहिली असेल ती म्हणजे निश्चितच भीमनगर मध्ये बघितली. अशा टॅपचे असंख्य फटके ज्याने मॅन ऑफ द सिरीज घेतला जब्बीर खान यांना मनापासून कौतुक करील. आणि रोशन भाऊ आणि जब्बीर खान तुम्ही केलेली मंडप डेकोरेशन लाइटिंग अंधारामधून तुम्ही चमकणार काम करतात. रात्रीच्या अंधारामध्ये कशा पद्धतीने फोकस मारावं आणि येणाऱ्या काळामध्ये याही पेक्षा तुम्ही डेव्हलप करतील. आणि जिथे जिथे अंडरआर्मच्या नाईट मॅचच्या क्रिकेट टुर्नामेंट असतील तिथे तुमचं हे पूर्णतः मंडप आम्हाला बघायला मिळेल. आमचे रोशन मॅन फ्रॉम बिरवाडी आणि जब्बीर खान मॅन फ्रॉम बोईसर यांच्याकडे तुम्हाला हे मंडप आणि पूर्ण लाइटिंग बघायला मिळते. अनेक अनेक धन्यवाद. दोन्ही भावंड आपल्या भागाची एका चांगल्या पद्धतीने रोषणाई तयार करताना बघायला मिळते. पुन्हा दीपक खूप चांगल्या पद्धतीने फिरणं. आता बाकी फील्ड सेटर मध्ये थोडीशी बदललाय. अक्कू स्वतः आले ते लॉंग ऑनच्या रिझनला मिळायला बघायला मिळतात ते आमचे अवधूत. आणि इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतात ते नो बॉल कॉल केलाय. इथे बाकी 1+1 म्हणजे 2 धावांची बघायला मिळते. फरक धावसंख्या लागली जाते ती 39. 39 धावा. म्हणजे निश्चितच तुम्ही जर विचार केलात राजे शिवपत्री चषक हो किती लोकांनी विचार केला. प्रत्येकाने जसं एखाद्या माणसाने मामाकडे मे महिन्यात सुट्टीत जायचा तसा या स्पर्धेमध्ये खेळण्याचा हट्ट पकडला आणि आयोजकांना मजबूर केलं की आम्हाला 4 दिवस खेळवा. इथे बाकी झेल सुटला गेला. हातामध्ये सोप्पा झेल आला होता असं वाटलं की झेल जातो गेला. आणि इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता इथे धावाच्या रूपात बघायला मिळते. आणि बघता बघता जिथे लोकमत पेपरसाठी तुम्हाला दवाखान्यात जावं लागतं डोळ्याला चष्म्याचा नंबर लावते तेवढा धावसंख्या बघायला ते 40. स्क्रीनच्या समोर जे उभे त्याने बाजूवा प्लीज स्क्रीनच्या समोर जे उभे त्याने बाजूवा स्क्रीन दिसून द्या. स्क्रीन पासून लांब व्हा. स्क्रीन सोडा आणि स्क्रीनच्या बाजूला व्हा. बॅकफुटला गेला. पुन्हा चांगला पेंडू टॅप बघायला मिळेल. दीपकच्या बॅट येतो. इथे बाकी दीपकने आपला जलवा दाखवलाय. रात्रीच्या अंधारामध्ये चमकण्याचं काम त्याने केलंय. आणि या 4 धावांनी विचार केला 44 म्हणजे 44 धावा या फरकाला. इथे बाकी पुन्हा चांगला शॉट बघायला मिळतो. अक्कूचा सुंदर क्षेत्ररक्षण आणि इथे गडी बाद झालाय. आणि अशा पद्धतीने एकंदरीत जो विचार केला तर धावसंख्या झाली 44. डीजे थांबा. साई गणेश सातपाटी बी आणि जय जोगनादेव बी. लास्ट बॉल आहे. तुम्हाला नाणेफेकीसाठी बॉक्स मध्ये यायचं आहे. मी अगोदर सांगितलं 3 षटकानंतर तुम्हाला कॉल केलाय. तुम्ही येऊन नाणेफेकीसाठी व्हायचं आहे. जय जोगनादेव बी आणि साई गणेश सातपाटी बी.
दोन्ही मातोबर समतोल बघ आपल्या शेवटचा पुढचा चेंडू शेवटचा चेंडू इथे बाकी चांगला ड्राईव्ह केला. ओहो काय क्षेत्रक्षण बघायला मिळते. जणू काही त्याच्या हातामध्ये लोखंड आहे आणि चेंडू मध्ये तुम्हाला चुंबकत्व बघायला मिळते. अशा पद्धतीचा मिलाप होतोय. धावसंख्या इथे वाढून धावसंख्या होते ती धावसंख्या होत नाही 45. 46 धावा जिंकायला दिला. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेच धन्यवाद सर. जय जोगनादेव वागवण बी आणि साई गणेश सातपाडी निखिल चला टॉस साठी या. आणि जय जोगनादेव वागवण बी आपण टॉस साठी यायचंय. आपण पाहतोय राजेश शिवछत्रपती चषक 2024 राजेश शिवछत्रपती ग्रुप याच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. पहिला दिवस आहे. आपण पाहू शकाल साहित्य हेमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून सुरेख लाईट लगावले गेले. जबीर खान रोहन गावड यांच्या माध्यमातून विनंती कर. अविनाश ठाकूर साहेब या. अविनाश ठाकूर साहेब या इकडे लेफ्ट साईडला यायचं आहे. अविनाश दादा इकडे या टॉस साठी. आपण टॉस करणार आहोत. उत्तम मात्रे उत्तम अविनाश साहेबांना पाठवायचं प्लीज. उत्तम टॉस बॉक्स मध्ये पाठवा. नक्कीच खूप सुरेख आयोजन नियोजन आहे. अविनाश साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आजच्या रात्रीमधला दुसरा सामना. बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन्स. एका बाजूला अमित तर एका बाजूला निखिल. दादा या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. चॉईस कॉल असणार आहे. ऑफ साई गणेश सातपाडी बस संघाचा कॉल असणार आहे. कॉइन स्पिन केला जाईल साहेबांच्या शुभ हस्ते. हेडचा कॉल केले गेले आणि इट इज अ हेड. टॉस विन झालेत सातपाडी संघ. सर खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. निखिल नक्कीच पहिली रात्र आहे. तुझा दुसरा सामना आगवण ब संघासमोर. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करणार. या स्पर्धेबद्दल कसा उल्लेख करेल? जे लाईट्स लगावले गेले साहित्य हेमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून आणि सुरेख मैदान आखले गेले आणि अप्रतिम राजेश शिवछत्रपती चषक या स्पर्धेला नाव दिले गेले. राजेश शिवछत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेचा उल्लेख कसा करेल? राजे म्हटले तर त्यांचा उल्लेखनीय खूप मोठा आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा देखील खूप छान असेल. ग्राउंड्स तसंच लाईट्स खूप छान आहेत. परत आपण हे स्टँड बघ खूप सुंदर आहे. निखिल बेस्ट ऑफ लक तुला. नक्कीच अमित टॉस तुम्ही गमावलाय. आगवण ब संघ आहे. टॉस तुम्ही गमावलाय. निर्णय टॉस जिंकला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची तर पहिला सामना तुम्ही पाहताय 40+ धावा झाल्या. तर किती धावा बनण्याचा प्रयत्न असेल या विकेट्सवर? जवळचाच मैदान आहे. एक्सप्रेस असेल हे मैदान. ओरम क्रिकेट तुम्ही खेळतात तर या खेळपट्टीवर किती बनण्याचा प्रयत्न असेल? 40+. या स्पर्धेबद्दल काय सांगेल? खूप छान स्पर्धा आहे. आणि आगवणचं पूर्ण गाव आगवण माझ्या मनामध्ये आहे. कारण की मी समाजाची शर्यत आगवण गावामधून केली होती. उमेशच्या घराच्या बाजूला ती स्पर्धा होती. खूप कमीत कमी खूप संघ खेळले होते. आणि आज गावातले किती सपोर्टर तुम्हाला आले? फुल सपोर्ट आहे. बेस्ट ऑफ लक. आम्ही तुम्हाला सुद्धा आपण वळूया मैदानाच्या आत मॅच सामना रंगला. तर टॉस विन झालाय साई गणेश सातपाडी बस संघ आणि प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण. वळूया कमेंट्री बॉक्स जिकडे असतील दीपकजी संकेसर यांचा आवाज आपण ऐकूया पुढे इनिंगसाठी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिला चेंडू खेळला जातो. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे बाकी निर्धाव चेंडू हाताळला जातो. 46 धावा तुम्हाला 24 चेंडू मेकर आपण बघत आहात. राजे शिवछत्रपती काय विशालगड पन्हाळगड रायगड आहा काय त्या किल्ल्याची दमदार छत्रपती शिवराज गणेश आराध्य देवतो माझं. इथे बाकी चेंडू टॅप केलाय सरळ जातो पॉईंटच्या रिझल्टला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. खातं उघडलं गेलं अक्कू यांच्याकडनं. काय क्लास. याच गावात त्याची स्पर्धा फायनलला पराभूत झाले. गेल्या वर्षी ते चित्र आपण पाहिलं होतं. तारापूर कलंदर हा संघ विजयी ठरला होता. इथे बाकी राज्य शिवछत्रपती चषकामध्ये जिजाऊ पुत्र ज्याने 36,000 कोटीचं बळ आणि 90,000 कोटीचं बुद्धी ज्या राजाला दिली तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि खऱ्या अर्थाने पंचाळी गावामध्ये नटलेली ही सुवर्णमय अशी मॅच प्रत्येकाच्या घरा आणि दारामध्ये ज्याचं नाव कोरलं गेलं आणि प्रत्येकाने हट्ट केला की मॅच कोणती खेळायची. तर बाबा रे मला ही राजे शिवछत्रपती चषक खेळायचं आहे. विनंती केली गेली. मग कमिटीला विनंती केली गेली आणि मग शेवटी मान्य केलं. आणि ज्या पद्धतीने मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला मामीच्या हातचं सुरण जेवण जसं खाऊन मजा घेतात भाची कंपनी तशा पद्धतीचा खेळाडू ही टुर्नामेंट खेळात तरसला. आणि आयोजकांना मी धन्यवाद देईल की तुम्ही 48 सेमीला ओहो स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. इथे म्हणतात ना जायचं होतं ठाण्याला गाडी गेली पुण्याला. खंडाळ्याच्या घाटात गाडी गेली झोकात. अशा पद्धतीच्या 2 पायामधनं बाकी चेंडू निघून गेला.
अफलातून स्टेट ड्राईव्ह. आता नुकता सचिन रेमबस तेंडुलकर यांचा वाढदिवस साजरा केला गेला आणि असंख्य स्टेट ड्राईव्ह प्रत्येकाने ठेवले होते. तशा पद्धतीने स्टेट ड्राईव्ह इकडे बघायला मिळाला. धावसंख्या होती ती 5. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, टॅप केला. टॅप मध्ये ताकद नाही आहे इथे, बाकी फक्त कमी पद्धतीने बघायला मिळते. इथे बाकी सुंदर गोलंदाजी हाताळताना दीपक नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आपण बघत आहात किंगफिशर भीमनगर आणि एका साईडला साई कृपा दिलवाडी. दिलवाडी म्हटलं म्हणजे क्रिकेटचं मोठं गाव, ज्याने खऱ्या अर्थाने लखपतीची सुरुवात केली. 10 वर्षापूर्वी संस्कृती विकास मंडळ, आपण मोठमोठ्या टुलान बघितल्या. चांगले कबड्डीपटू आले आणि बघता बघता ते कबड्डीपटू प्रो कबड्डी मध्ये गेले. असं मोठं गाव तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा दीपक आपल्या हातातली जादू दाखवताना डावखुरा गोलंदाज आणि फलंदाज चांगले बघितले. इथे बाकी ड्राईव्ह बघायला मिळते. सुंदर सेटरेशन, काय क्लास सेटरेशन बघायला मिळते. एवढी लाईट पॉवरफुल आहे की प्रत्येक चेंडू हा फुटबॉल एवढा मोठा बघायला मिळतोय. निश्चितच जब्बीर आणि रोशनचं कौतुक करायला पाहिजे. आहा, इथे बाकी मोठा टॅप बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. डीजे रोहन नाना, काय तो कॅच भैयापणाच्या मैदानावर अफलातून. आजपर्यंत पीव्हीटी चषकामध्ये असा कॅच अंडरमध्ये कोण पकडणार. धडल्या छातीचा राजा छत्रपतीचा मावळा कसा असावा तसा कॅच पकडणार. रोहन नानासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा पब्लिक जोरदार टाळ्या मारता. कॅचची आठवण झाली पाहिजे. चित्र साधी काय कॅच घेतलाय आणि त्यांनीच तर पाहिलंय. 9 धावा झाल्यात. 9 धावा तुम्हाला स्क्रीन देखील केलाय. ह्याच्यासाठी बघितलं ना की खेळाडूला जास्त टेन्शन नको. 18 चेंडूने 37 धावाची आवश्यकता तुम्हाला हवं. जमा खर्च कसा करावा, जीएसटी सीएसटी मार्च एंडिंग मध्ये भरली गेली, नवीन फाईल ओपन केली गेली आणि बघता बघता तुम्हाला इथे स्क्रीन बघायला मिळते. अफलातून मॅच, पहिल्याच मॅच पासून एवढी गर्दी बघायला. माची समाज या घरातला ताटल्या घराबाहेर पडल्यात आणि हात न धुता इथे बाकी बघायला मिळतात. असे पेक्षा तुम्हाला जोगनालोच्या संघातल्या खेळाडू बघायला मिळतील आणि तेवढे 2 हात करणारा 7.20 संघ तुम्हाला बघायला मिळेल. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे तुषार नावाचा गोलंदाज. बघूया कशी हुशारी मारून गोलंदाजी चालतोय. 9 धावा फलकावर लागल्यात. ओहो हो हो, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण रिझनला केलं आणि त्या खेळाडूचं नाव आहे ते आलम. आशिकी पिक्चर मधलं गाणं दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे, राहुल रायचा तो पिक्चर होता. कोण विसरू शकतो ती गाणे. असं असंख्य स्पर्धा दाखवणार पंचाळी गाव तुम्हाला बघायला मिळायचं. पूर्वी शिवाजी चौक, पालघर, वरोर पालघर अशा बस म्हणून आम्ही पंचाळी वळणाचं गाव लहान गाडी असायची. आता बाकी मोठमोठी घरं झालीत, मोठमोठी रस्ती झालीत, झटपट गाडी पोहोचली जाते. जिल्हा कलेक्टर ऑफिस तुमच्याकडे आलाय. काय सुधारणा झाली हो पालघर जिल्ह्याची. आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी ड्राईव्ह बघायला मिळतो. कव्हरच्या रिझनला सरळ हातामध्ये चेंडू जातोय. भीमनगरचा बाकी बघायला मिळतोय आणि ह्यालाच तर म्हटलं जाते किंगफिशर. आणि मी जेव्हा टॉस केला तेव्हा विचारलं मला किंगफिशर काय आहे, तर बर्डचं नाव आहे. आणि किंगफिशर बर्ड म्हणजे कोणतं, आपण घोळावर जातो पाण्यावर जो गणिया पक्षी बघतो त्याचं इंग्लिश मध्ये नाव आहे किंगफिशर. ओहो, यहाँ पे जगह ढूंढ लिया, 2 बार हाथ में दे दिया, अभी उसने जगह ढूंढ लिया. असं म्हटलं जाते ना. बिरबलाच्या दरबाराला अकबराला का मानलं, कारण बिरबलाकडे एवढा युक्त होत्या. 52 कलाचा, 52 बुद्धीचा कलाकार म्हणून बिरबलला 52कार म्हणायचं. 2 चेंडू मारले, सरळ हातामध्ये गेले, मग निरीक्षण केलं, बॅकफुटला गेले, चेंडू ड्राईव्ह केला गलीच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या होते ती 13 धावा झाल्यात. म्हणजे 9 चेंडू टाकून जर 13 धावा तुम्हाला बघायला मिळतात. विजयासाठी 47 धावा ह्या बाकी 46 धावा काढायचे देलवाडी संघाला. आपण साई कृपा देलवाडी संघात बघत आहोत. एका साईडला विचार केला तर मॅन फ्रॉम देलवाडी अक्कू नावाचा ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आणि एका साईडला विचार केला पुन्हा तुषार. आपल्या साईडला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, पण ताकद नाहीये. यस्तोचा कॉलिंग, इथे बाकी जोरदार अपील केला आणि धाव बाद होतोय. सरळ चेंडू हातामध्ये गेला आणि अवधूत पुन्हा एकदा धाव बाजून मैदानाच्या बाहेर. डीजे धन्यवाद डीजे. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. अनिकेत नावाचा फलंदाज आज बाकी तुम्हाला बघूया. अनिकेत सामील झाल्या टीम मध्ये, इंजुरी पासून लांब होता. दीपक चांगली जोरदार 4 चेंडू मध्ये 4 धावा दिल्या, 3 चेंडू निर्धाव टाकले. खूप चांगला पद्धतीने राऊंड विकेट मारत असताना हा भीमनगर किंगफिशरचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. उत्तर भारतीय असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि उत्तर भारतीय अंडरमध्ये खूप सुंदर क्रिकेट खेळायला बघितलं. आहा, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. झाडावरनं घार जशी झपझप झाडावर चपडत तशा पद्धतीने खारुताईचं काम त्याने केलंय. अशा पद्धतीने बघायला मिळते. पेरूच्या झाडावर पटकन बाजूला डाळिंब तोडायचं, डाळिंब पडला की मालकाला पडला चिक्कूवर पडायचं, चिक्कू बघितलं की दुसरी मालकाने की पेरूवर जायचं. अशा पद्धतीचं सुंदर क्षेत्ररक्षण करताना हा तुम्हाला फलंदाज योगेश
योगेश नावाचा खेळाडू बाकी तुम्हाला इकडे बघायला मिळतोय. काय सुंदर गोलंदाजी हाताळाय. 5 चेंडू मध्ये फक्त 4च धावा दिलाय. पुन्हा एकदा दीपक आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना अक्कूला इथे बाकी बांधून ठेवलाय. सोमायला हरकत नाहीये. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू अक्कू नावाचा गोल बॅट्समॅन ड्राईव्ह केलाय. ओ हो 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 झडप घातली जाते. ज्याच्याकडे अंगणामध्ये कोंबडीचे पिल्लू चरत असतात आणि झपकन वरून घारी घेऊन तशा पद्धतीने अफलातून शेटर. जोरदार टाळ्या भीमनगरसाठी. असा प्रेक्षक टाळ्या मारा. आपण आलेल्या प्रत्येक कामासाठी बघायला मिळतंय आणि हे तुम्हाला बघायला मिळते मावळ्याच्या गावात म्हणजे राजे शिवसेना चषकामध्ये बघत आहात. एखाद्याचा विचार केला झटका झाली 2 आणि फरकात धावसंख्या झाल्या 13. म्हणजे पहिला 14, पहिल्या षटकात आला 9, दुसऱ्या षटकात 5. आता एखाद्याचा विचार केला तुम्हाला धावा हव्या आहेत. 3 पंच तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो प्रशांत. एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे धीरज मोरे आणि एका साईडला आमचा विलीफ माउंटन ज्याला मी म्हटलं जातं समीर खान. असे 3 पंच तुम्हाला बघायला मिळतात. वेल कोड वेल ड्रेसेस पद्धतीने बघायला मिळते. पंचाकडे काहीतरी घराणे केलं जाते. पंच काय म्हणतात ते सांगितलं जाते. आणि इथे जर आपण विचार केला तर प्रेक्षक पहिल्या मॅच पासून इथे बघायला मिळते. म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये इथे बाकी रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक पाहायला मिळतील. हल नक्कीच पाहू शकाल रोहनजी गावड ज्याने आम्हाला मंडप दिलाय या स्पर्धेमध्ये. साहित्य नेहमी मंडप त्यांची पिताश्री यांचं आगमन झालं. वेलकम काका आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल. रोहनजी गावड यांचे पिताश्री यांचं आगमन झालं आमच्या कॉम्बॉक्समध्ये. याचं सुद्धा करूया मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. निश्चितच रोहन गावडे निश्चित त्याचं कौतुक करायला पाहिजे. उमरोळीचा हा उगवता तारा ज्याने क्रीडांगणावर क्षेत्ररक्षण कसं करावं असं दाखवलं आणि लाइटिंग सेट कशी करावं. जब्बीर खान म्हटलं की प्रत्येकाच्या हृदयातला तारा म्हणजे ओळखलं जातं. 2 ताऱ्याने बाकी अंतराळामध्ये जाण्यासाठी कशा पद्धतीची तुम्हाला अंतराळ लाईट असायला पाहिजे तशा पाहिजे बघायला मिळते. इथे काहीतरी कॉम्बिनेशन बिघडलं. चेंडू मला वाटतं कदाचित खाडीचा भाग आहे. ओलसरपणा असेल तर दव पडला की थोडंसं ओलं असेल तर चेंडू माकळा जातो. मग तो ब्लँक होतो दिसत नाही. तर बघूया पंच काय डिसिजन घेतात. शेवटी सर्वस्वी ते पंचावर अवलंबून आहेत. इथे बाकी विचार केला फरकात संख्या लागला ती म्हणजे फक्त आणि फक्त 14. आता 12 चेंडू आणि 32 धावा म्हणजे प्रत्येक षटका मागे तुम्हाला 16 धावा कराव्या लागतील. आता बघी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो सुशील नावाचा गोल. पण जिथपर्यंत अक्कू आहे तिथपर्यंत अशक्य काही नाहीये. इम्पॉसिबल ह्या डिक्शनरीमध्ये शब्दच नाहीये अशा पद्धतीचं आपण बघितलंय. पण या पंचाळी गावाचं जेवढं कौतुक करावं राजे शिवछत्रपती म्हटलं की महाराष्ट्राची तांगती हलवार आणि हिंदू हृदय सम्राटाने एकच केलं होतं की जय महाराष्ट्र माझा म्हणायला हरकत नाहीये. आपण बरेच राज्य बघितले. गोवा बघितलं, पणजी बघितलंय, आपण उत्तर प्रदेश बघितलं, बिहार बघितलं, त्यानंतर आपण आंध्र बघितलं, कर्नाटक, तामिळनाडू. त्यांना फक्त असं म्हटलं आपण फक्त माझ्या महाराष्ट्राला हिंदू हृदय सम्राट आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सवय लावती फक्त काय म्हणायचं तर जय महाराष्ट्र माझं म्हणायचं. पण कुठे ती नजर लागली आणि आमचं काहीतरी मराठी पुन्हा फुटला गेला. पण दादानो पुन्हा गरज झालाय एक संघ व्हा, एकत्र व्हा आणि माझ्या महाराष्ट्राला पुन्हा उदय महाराष्ट्र घडवा. ही काळाची गरज प्रत्येकाला तुम्हा आम्हाला प्रत्येकाला करायची आहे. कारण या महाराष्ट्राचं नाव देशा पलीकडे जगजत्तामय नॅल्सन मंडेलांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र इज गॉड. म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक लोक हे देव आहेत. कारण आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा प्रदेश आहे. अशी उल्लेखनीय वाक्य ही देशाच्या पलीकडे केले गेलाय. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की महाराष्ट्र घडवा. आणि निश्चितच हा भव्यमय वातावरण या गावामध्ये आपण लहानपणापासून पाहिलंय की भगवं गाव म्हणून ज्याला उत्तरला गेलं हे पंचाळी आज तुम्हाला बघायला मिळते. आणि राजाच्या थाटामध्ये आणि राजे शिवछत्रपती चषकामध्ये आता आपण बघत असंख्य माय भगिनी पहिल्यापासून बघायला मिळतात. काय सुंदर स्टेज तुम्हाला बघायला मिळते. मान्यवर बघायला मिळतात. आमच्या छोट्या छोट्या ताई बघायला मिळतात. कोणाची BSc, कोणाची FY, कोणाचं 12, कोणाचं 10 अशा परीक्षा दिल्यानंतर असंख्य छोट्या ताई देखील मॅचचा आनंद घेताना आम्हाला इकडे पाहायला मिळतात. आणि पहिलाच सामना एक रंगतदार बघायला मिळते. फक्त धावसंख्या झाला ती म्हणजे 14, 12, 32 बनतील का हा येणाऱ्या काळामध्ये प्रश्न आहे. कारण जर तर मध्ये क्रिकेटमध्ये अर्थ नसतो. तुम्ही मैदानावर असाल, खेळाल तर जिंकाल, डॉट चेंडू गेला तर हराल. म्हणजे गेलेले दिवस पुन्हा येत नाहीये आणि असल्याशिवाय कोण थांबत नाहीये. आता बघा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो सुशील. हा एक अनुभवी गोलंदाज आहे. आपल्या शिकायला पुढचा चेंडू. ओ हो हो काय सुंदर शॉट बघायला मिळतोय. अफलातून टॅलेंट अक्कूकडे पाहायला मिळतो. चाणक्याची नजर ज्याच्याकडे असते तो त्याला पाहायला मिळते. असं पाहिला ना घार सिंड ते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी. छोटस पिलू जरी असलं अंगणात तरी घार वरून कधी घेऊन तशा पद्धतीची नजर कलात्मक क्रिकेटांच्याकडे पाहायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हो इथे बाकी पॅरल स्लिप खेळायचा होता आणि मोठा गडी तंबूत जातोय. इथे बाकी बॉक्स आउटच्या रूपात पहिल्या गडी कोण बाद झाला तर निश्चितच अक्कू बाद झालाय.
धन्यवाद डीजे. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने 4 बाउंड्री अडवल्या दुसऱ्या षटकात तिथे थोडंसं दडपण आलं खेळाडूवरती आणि मोठा शॉट खेळण्याची गरज आता इकडे असायला पाहिजे. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो हो, इथे बाकी बघत राहिले ना तुझी ना माझी आणि बिचारी लग्न करून जाते आणि मुलगा झाला की या गावातून जाते तुझे मामा आहे. अंकित कडून सुंदर चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने हा चेंडू तुम्हाला अडवायचाच आहे. तेवढं जजमेंट तुम्हाला असायला पाहिजे. काय क्लास सुंदर फलंदाजी बघायला मिळते. अठरा सामना इथे बघायला मिळतो. आता जर विचार केला फलकात धावसंख्या 22. तिसरे षटक मार्गाचे पुन्हा सशील आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा होतोय. ओहो हो, पुन्हा ती चूक केलाय. बॉक्स आउटचा विकेट बघायला मिळतो. ओव्हर पिच चेंडू होता. खऱ्या ड्राईव्ह करायला पाहिजे होता. ड्राईव्ह करता चेंडू एजला लागतोय आणि बॉक्स आउटच्या रूपात बाद होतोय. आदरणीय प्रवीण खरज साहेब आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय प्रवीण खरज साहेब आपण कृपया करून मंचावर या. आपल्याला सन्मानजनकपूर्व आमंत्रित केलं जाते की प्रवीण खरज साहेब आपण जिथे असाल कृपया आपण मंचावरती या आणि स्थानापन्न व्हा. प्रवीण खरज साहेब म्हटलं की एक मोठं व्यक्तिमत्व आणि तिथे क्रिकेटवर ज्यांनी जन्मताच प्रेम केलं असं पाहायला मिळते. इथे बाकी धावसंख्या होती 22. खूप चांगला पैकी गोलंदाजी हाताळली. जिथे 46 धावा झाल्या ना तिथे बाकी निश्चितच किंगफिशरने हात समोर टाकले. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी ड्राईव्ह केलाय. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते. धावबादचा चान्स इकडे बाकी धावा व्हायला पाहिजेत. पुन्हा तिसरा कडे बॅक टू बॅक इथे पाहायला मिळतो साई कृपा देलवाडी संघाकडनं. आता जर आपण विचार केला तर एखादं पारडं पाहिलं तर किंगफिशर पारडं जोड बघायला मिळते. कुठेतरी थांबवलं गेलं रोखलं गेलं. खूप चांगलं करताना आपण किंगफिशर भीमनगर संघाला बघितला. उद्घाटन सामना आपण एका साईडला बघतात. साई कृपा देलवाडी वर्सेस किंगफिशर भीमनगर असा 46 धाव विजयासाठी तिसरे षटक मार्गस्थ आणि फरका धावसंख्या लागलाय 22. 4 गडी बाद. इथे बाकी सौर खेळला जातो. पुन्हा डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. इथे बाकी अपील केलं जात आहे आणि दुसरी इथे बघूया. तिकडे घ्यायला पाहिजे तुम्ही. लेग अंपायर हे इकडचं बघणार त्यांना सांगा. हे इकडचं बघणार ते तिकडचं बघ त्यांना सांगा तुम्ही. चला रिव्ह्यू घेतलाय. या बघा समीरजी रनआउटचा रिव्ह्यू घेतलाय. सर निश्चितच आपण बघत आहात खूप मोठी दर्जेदार टुर्नामेंट आपण इथे पाहतात ती म्हणजे राज्य शिवछत्रपती चषक आयोजित पंचाळी ग्रुप आपल्याला बघायला मिळते. ज्या राजाने महाराष्ट्राला प्रजा कशी जगावी मोगली साम्राज्य नष्ट करून हिंदू हृदय सम्राटाच्या शब्दामध्ये राजा होता राजा प्रजा होती. आणि महिलांना सन्मान कुठून मिळाला. मोगला काळामध्ये महिला घराच्या बाहेरून बाहेर माझ्या राजाने जन्म घेतला सळके परून सुटला आणि वय वर्ष 14 झाल्यानंतर जो सुसाट फंडने पाहिला आणि तिथे बाकी महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलांना कशी मान वर करून चालवाय ही सर्वात पहिलं कोणी दाखवलं माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी. आपण फक्त एवढंच बघतोय की औरंगजेबाचा त्याने वध केला पण त्याच्या पुलेकडे देखील भरपूर काही केलंय. चला फक्त स्क्रीन पासून लांब व्हा. स्क्रीन ओपन ठेवा बस बाकी सर्व काही चाललंय. हा 1 रन्स आहे 1 रन्स आहे आणि दुसऱ्या धावासाठी आउट झाले. 2 आउट और 6 चेंडू 23 धावा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जयेश ब्रिजेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. कहाँ का बेटा उत्तर भारतीय है कौन से जिले का जिला कौन सा यूपी तो है यूपी में काफी आजमगढ़ है मालूम नहीं आप कहाँ पे रहते हैं. रिव्ह्यू खत्म झालाय. एकच रिव्ह्यू असणार आहे आणि निश्चित किंग रिव्ह्यू 6 चेंडू 23 धावा. बघूया कशा पद्धतीने होते. पुन्हा छापा षटकाला पुढचा चेंडू हाताला गोलंदाज ब्रिजेश इथे टॅप केलाय सरळ हातामध्ये 5-23 सामना झुकला जातोय. किंगफिशरच्या स्पर्धात पाहायला मिळतोय. बघूया खूप चांगलं पण क्षेत्रक्षण किंगफिशरने केलं. दीपकची चांगली फलंदाजी आपण बघितली. इथे ड्राईव्ह केलाय. हो हो काय जाळं पसरवलंय. आज बाकी माची गावाच्या लोकांमध्ये जाळं पसरवण्याचं काम भीमनगर संघाने केलंय
आज तेरी है तो आज मेरी बारी है अशा पद्धतीचं बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करताना भीमनगरच्या आपण किंगफिशर संघाला पाहिलंय. अफलातून टॅलेंट आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षणच्या दर्जावर ह्या सामन्यामध्ये आतापर्यंत मनोबल त्यांचं उंचवलंय. पुन्हा आपल्या षटकाला बॅकफुटला गेला. इथे बाकी सुंदर गोलंदाजी हाताळताना बघायला मिळतंय. तो ब्रिजेश नावाचा हा गोलंदाज भीमनगरमध्ये राहतो. 12 तास ड्युटी करतो. रात्री अंधाराच्या वेळेस बघतो आणि अंगणामध्ये एकटाच खेळतोय आणि इथे बाकी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो ब्रिजेश नावाचा गोलंदाज. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला. हो काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळतंय. घर घर में लिखा है राजे शिवछत्रपती का नाम. कारण महाराष्ट्राचा नारा करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये असायचं आहे तर माझ्या राजाला सलाम तुम्हाला करावाच लागेल. इथे बाकी ड्राईव्ह केला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बघा कशा पद्धतीने फ्लॅगशिप बघायला मिळते. त्याच्या बॉडीचा विचार केला तर 42 किलो वजनाचे ते खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा व्हिडिओ पाहायला मिळतो. इथे बाकी स्वीप शॉट खेळलाय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. अशा पद्धतीने तब्बल 23 धावांनी सामना विजयी झालाय तो मी तुम्हाला बघायला मिळतो. किंगफिशर भीमनगर संघ आपण बघायला मिळतो. पहिला सामना आजच्या दिवसाला राजे छत्रपती शिवाजी असं आपण इथे पाहिलाय. आणि खरोखर हा चषक जर बघितला मानाचा एक मोठा चषक आणि